मित्र झोपलाय. हा भाई काय म्हणतो? बरं आहे ना? आराम करतो इथं. चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रत्येकाच्या आपल्या खाली उतरतोय. बघूया. ओके. नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रतीकेश गोरिवले स्वागत करतो तुमचा द कारभारी ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, आज आपण जात आहोत श्रीगडला, जो पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपल्यासोबत आहे नमिताताई आणि दीपक आहे. ह्या आधीसुद्धा आला आहे आपल्यासोबत. गोरखगडला आपण गेलेलो तेव्हा. आणि आपला 2026मधला हा पहिलाच गड आहे, जो श्रीगड आहे, जो पालघरमध्ये आहे. तर चला जाऊया. बघा व्ह्यू, बघा समोर कडक आहे ना व्ह्यू, हे बघा. आणि तो तिकडे श्रीगड आहे बघा, इथे त्या साईडला. आणि मंडळी, तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला पालघर स्टेशनवरून आपल्या एस टी डेपोला जायचा. आणि तिथून तुम्हाला मस्तान नाक्याला जाणारी कुठलीसुद्धा बस भेटू शकते. आणि तिथून मस्तान नाक्यावर पोचल्यावर तुम्हाला रिक्षा किंवा तिथे लागलेले असतात ट्रॅक्स वगैरे, तिथून तुम्हाला पर पर्सन 40-30 रुपये आहे काहीतरी. खोडकोना गाव आहे, त्या गावामध्ये जायचं आपल्याला. आणि खोडकोना गाव हा श्रीगडचा बेस पॉईंट आहे. तिथून आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायचे आहे. चला लेट्स गो ब्रो. तर नाही बघा, इकडं खोडकोना गावामध्ये आल्यावरती एकदम गावासारखी वाईब येते बघा. झाडं आणि आपल्या गावासारखी घरं, कौलारू घरं. बघा इकडे बैल येतोय. आणि हा आमच्यासोबत वाट सरू कुत्रा बाय. डॉगेश भाई हे बघा. मित्रांनो, आता आपल्या इथून ट्रेक स्टार्ट होणार आहे. हे बघा, ह्या साईडून स्टार्ट होईल. आणि माझ्या पाठी बघू शकता खोडकोना गाव आहे. आणि चला आता आम्ही जातो स्ट्रेट ब्रो. मंडळी, इकडे येताना पाणी वगैरे जास्त घेऊन या. एका माणसापाठी 2-2 लिटर आणला तरी बस आहे. कारण की इकडे जास्त चालतच जायचं आहे तुम्हाला. आणि हा जंगल पॅच खूप आहे याच्यामध्ये, हे बघा. आणि या जंगलामध्ये जास्तीत जास्त आपली सागाची झाडं जास्त आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे सागाची झाडं. मित्रांनो, हे बघा, इकडे आल्यावरती तुम्हाला असा रस्ता भेटेल. वर थोडे आल्यावरती तुम्ही असा रस्ता बघून ठेवा. त्यामुळे तुम्हाला इकडे हरवण्यासारखं हे नाही जास्त काय. रस्ता एकदम क्लिअर आहे. ती माणसांची वाटचाल चालूच असते इकडे. बघा, हा पूर्ण आपला जंगल पॅच आहे. त्याच्यानंतर असे 3 पॅच आहेत. एक खडक पॅच आहे आणि त्याच्यानंतर पुढे गडावरती चढायला आहे. बघा, इथे बसायला केलं आहे. हे बघा, ते आराम करून लेस पुढे जायचं. आणि हे बघा आपली माणसं. हे दमलेलं नाही ना तुम्ही? हां, एनर्जी ठेवा, एनर्जी. चला मंडळी, थोडं वरती आल्यावर तुम्हाला हे बघा, हे इथं असे आराम करण्यासाठी, विश्राम करण्यासाठी हे दिलं आहे. की पूर्ण सिमेंटचं आहे, कॉन्क्रीट. आणि हा बघा, हा आपल्या समोर आहे श्रीगड. बघा, एकदम बुलंद असा.
सो मंडळी आता आम्ही इथे एका ठिकाणी रेस्ट करतोय बघा. इथे बघा पूर्ण घाम निघालाय. वरती चढाई आहे खूप. चला इथे थोडा रेस्ट करतो, पाणी वगैरे पितो आणि परत स्टार्ट करतो चढायला. ठीक आहे चला. आता आम्ही पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल मिक्स करतो. हे बघा एकदम महत्त्वाचं आहे. मित्रांनो आता थोडा आराम केला आणि आता परत चालू करतोय चढायला. आणि काही ट्रेकर्स मंडळी सकाळ सकाळ गेले 5 वाजता चालू केले आहेत आणि ते आता खाली उतरत आहेत बघा. अर्धे जण खाली गेलेत तिकडे. तर आता आम्ही पण जातो वरती. बघा पूर्ण दगडांचं आहे. मित्रांनो पुढे आल्यावरती तुम्हाला हे बघा हे अशी पूर्ण उभी चढायला लागेल. इथे थोडी दमछाक होण्याची शक्यता आहे. इथून सरळ वरती जायचं. हा पूर्ण खडकाला भाग आहे. सुमंडली आहे बघा. आता आम्ही इथून चढत आलो खालून आणि इकडे आपल्याला इथून वरती जायचं आहे. खडकालचा भाग संपला की इकडे वरती सपाट लागतो हे बघा. आणि इथून आपल्याला हा गडाचा पायथा आहे. हा इथं वरती गड आहे. इथून आपल्याला सरळ चढत जायचं आहे वरती. इथे थोडा रेस्ट करतो आम्ही, खातो पितो काय आणलेलं आहे ते आणि परत वरती चढायला सुरुवात करतो हे बघा. चला मित्रांनो आता चढायची सुरुवात करतो आम्ही बघा. इथून आपण आता पूर्ण चढाईचा भाग आहे. मंडळी खरी कसरत आता इथून चढायची आहे. बघूया आता आपले चढता येत काय माणसं. चढाल ना. चला चला आता मी पण जातो. आता एक आपल्याला पूर्ण चढायचं वरती. जाऊया आरामात आहे. आरामात चढा, काही नाही आपल्याला. बघा इकडे आपला मित्र झोपलाय. हा भाई काय म्हणतो. बरं आहे ना. आराम करतो इथं. चल इकडून आपल्याला जायचं. इथून सरळ जायचं. तुला तो इथे मंडळी इथे वरती आल्यावरती बघा हा रस्ता बघा कसा आहे. एकदम पाय वगैरे सरतील. इथून चढताना सावकाश चढा आणि चांगल्या ग्रिपचे शूज घ्या हे बघा, जेणेकरून तुमचा पाय सरणार नाही. कारण की हा पूर्ण रेवसा आहे. माती एकदम सुटलेली आहे. त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज घ्या. चढायला तुम्हाला मदत होईल चांगली. आणि हा आपला गड आता इथे जवळच आहे. चला तर इथे राईट साईडला वाघोबाचं मंदिर आहे हे बघा. इथे छोटंसंच आहे हे बघा. इथे वाघोबाचं मंदिर आहे आणि इथून आपल्याला आता सरळ वरती जायचं आहे. इकडून व्ह्यू बघा काय मस्त दिसतोय हे बघा. चला आता आपण वरती चढायला सुरुवात करूया परत. म्हणजे आता बघा गड चढायला सुरुवात केलीत ना की वरती आल्यावर बघा इथे गुफा लागेल. आय थिंक चोरवाट असावी हे बघा. बघा इथून आपल्याला वरती जायचं आहे बघा. दगडामध्ये कोरलेल्या आहेत शिड्या. तर चला जाऊया. बाबू ये तिकडून जाऊन तिथे बाहेर पडायला असेल. नाही रे इथून चढायचं वरती. तसं बोलतोय मी तिकडे बाहेर पडायला. हा इथे दगडामध्ये कोरलेले आहेत. मंडळी इकडे बघा. इकडे इथून सरळ इकडून आपल्याला आल्यावर इकडे या साईडला बघा इथून वरती लोखंडाची शिडी आहे हे बघा.
हे जो रॅलिंग आहे त्याच्यावरती लोखंडाची शिडी आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा इथून वरती जायचं आहे आपल्याला. इथून जो खाली नजारा दिसतो ना वरच्या लेवलचा एकदम खतरनाक आहे बघा. आय थिंक तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही. हे बघा. चला आता आपण जाऊया वरती. हे चौकात चढा. 85 डिग्री आहे ना. 85 डिग्री. ठीक आहे. सो मंडळी आहे बघा, इथून आपण त्या लोखंडी शिड्यांवरून आल्यावर इथे समोर आहे बघा, इथे पोर्तुगीज कालीन हे राजवटीचा जो चिन्ह आहे त्यांचा, आणि हा वरती मुकुट आहे त्याला पोर्तुगीज कार्विन बोलतात. आणि इथून जो नजारा आहे तो बघा खूप छान दिसतो इकडे वरती आल्यावर. आणि अजून आपल्याला इथून वरती जायचं आहे बघा. इथे दगडामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत, इथून वरती जायचं. आणि तिथे तो गडाचा महादरवाजा आहे, तो तुटलेल्या अवस्थेत आहे. चला आपण वरती जाऊन बघूया. चला थांबा. स्पीडमध्ये बघा, इथे गडाचा महादरवाजा आहे. आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी. जय शिवाजी. सो मित्रांनो, वरती अजून माणसं आहेत जे अगोदर रात्री कॅम्पिंगसाठी आलेले आणि आता ते खाली उतरत आहेत. असे आपल्याला 2-3 ग्रुप भेटले जे खाली उतरत होते. आणि खूप सकाळ पण आलेली माणसं आहेत, ते आता खाली उतरत आहेत. आता आम्ही वरती आलो आहे, गडावरती आलो आहे. हे बघा, हे दोघंजण आपली माणसं पुढे जात आहेत. मंडळी, आता आपण गडावरती जे इथले मेन व्ह्यू पॉईंट आहेत किंवा इथले जे पाण्याचे टाके किंवा अजून काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत ते आपण बघूयात आणि थोडं एक्सप्लोअर करूया गडाला. या गडाचा इतिहास बघायला गेला तर शिलाहार वंशातील राजा भोज याने हा गड बांधलेला. साधारण 800 वर्षापूर्वीचा हा गड आहे. आणि त्याच्यानंतर राजा भोजनंतर हा किल्ला राजा बिंबदेव याने जिंकलेला. आणि बिंबदेवाच्या नंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला. आणि नंतर पोर्तुगीजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. आणि त्याच्यानंतर परत पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांना परत मराठ्यांनी हरवले. जे आपले चिमाजी अप्पा पेशवे होते त्यांनी. आणि त्याच्यानंतर परत 1818मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. मित्रांनो, गडावरती आल्यावर जो काय आनंद भेटतो ना तो एकदम वेगळाच असतो. खाली चढताना फक्त जो थकवा लागतो तो वरती आल्यावर संपूर्ण थकवा निघून जातो. आता एवढी मजा येते ना वरती आल्यावरती. आणि आता आम्ही सर्व जे पॉईंट वरती बघण्यासारखे आहेत ते मी आता एक्सप्लोअर करणार आहोत. चला हे बघा, इथून सरळ पुढे बघितलं ना ते पाण्याचे टाके आहेत. आय थिंक इथून पुढून रस्ता आहे खाली जायला. चला जाऊया. हे बघा, हा इथून खाली जायला रस्ता आहे जो पाण्याच्या टाक्यांकडे आपल्याला घेऊन जातो. बघा, इथून जायचं आहे आपल्याला खाली. चला जाऊया. एवढं पण काही स्ट्रिकी नाही, मध्यम श्रेणीचा आहे किल्ला. एकदम कठीण एवढं नाही आहे, एकदम साधा पण नाही आणि कठीण पण नाही, एकदम मध्यम आहे. तो कोणी पण येऊ शकतो. हे बघा, इथे आय थिंक हे काय समजत नाही, गुफासारखंच आहे काहीतरी. आय थिंक इथे चोरवाट वगैरे काहीतरी असू शकते खाली. बघा मित्रांनो, गडावरती आल्यावर पहिला पॉईंट जो आपण कवर करतोय तो हा हे आहे.
हे टाके आहेत पाण्याचे, पण पाणी एकदम खराब दिसतोय, जो पिण्यायोग्य नाही आहे. आणि हा ह्या साईडला एक पाण्याचा टाका आहे, हे बघा. हा पाणी स्वच्छ आहे बघा. हे पाणी तुम्ही पिऊ शकता, स्वच्छ दिसतोय पाणी. हे पाणी पिऊ शकता तुम्ही. हे बघा, इथून आपल्याला सरळ जायचं आहे पुढे. बघा इथे रिलिंग आहे, इथून पुढे जायचं आहे. बघूया पुढे काय आहे का. हा हे बघा, इथे पुढे अजून एक पाण्याचं टाका आहे, हे बघा. ते पण गढूळच आहे बघा. हे मोठं आहे खूप, पहिल्या पाण्याच्या टाक्यापेक्षा मोठं आहे. झाड आहे, त्याच्या खालीच एक पाण्याचं टाका आहे. पाणी एकदम खराब आहे. मंडळी, तुम्ही जर गडावरती कॅम्पिंग करण्यासाठी येत असाल ते बघा, इकडे कचरा वगैरे बघा किती केला आहे लोकांनी. असं कृपया करून हे असे घाण वरती टाकू नका, सोबत घेऊनच जा खाली, गडाच्या खाली. हे बघा किती कचरा करून ठेवला आहे. माझी विनंती आहे सर्वांना, असे कचरावरती करू नका. चला पुढचा पॉईंट आपण एक्सप्लोर करूया, इथून जाऊया. आता आपण बाले किल्ल्याला जाऊ, या साईडला येतो. हा इथे बाले किल्ला आहे. हा बाले किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे. हे बघा इथे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि हा इथे समोर बघू शकता तुम्ही, जो दगडामध्येच हे केलेला आहे, सिंहासन आहे, दगडाचं सिंहासन. बघा हा एक इथे वाडा होता, जो आता तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. बघा हा इथे असा वाडा होता एक. असे खूप वाडे आहेत वरती गडावरती, जे आता तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. मित्रांनो, आता आपण इथे बाले किल्ला बघितला, आणि आता इथून आपण जाऊया जिकडे अशेरी देवीचं मंदिर आहे तिकडे जाऊयात. आणि तिथून नंतर पुढे जिथे ध्वज लावलेला आहे तिथे जाऊया. ठीक आहे, चला. मंडळी, आता आपण इथे जो गडावरती देवीचं मंदिर आहे तिथे आलो आहे आपण. मित्रांनो, इथे देवीचं मंदिर आहे, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. हे बघा देवीचं आहे. जय श्री जय शिवराय. पूर्ण खडकामध्ये हे केलेलं आहे, कोरीव काम. मंडळी, इथे देवीचं मंदिर आहे ना, इथे बाजूलाच हे तोफांचे औषध आहे बघा, ते समोरून तुटलेले आहेत. मित्रांनो, देवीचं मंदिर आहे, तिथून राईट साईडला गेल्यावरती इकडे समोर ध्वज आहे. आता आपण ध्वजाकडे जाऊया. मित्रांनो, वरती शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानने खूप चांगलं काम केलं आहे. तोफा वगैरे ठेवण्यासाठी तिथे बांधकाम वगैरे केले वरती, आणि अजून काही बांधकाम करतायत. खूप छान केलं आहे काम. मंडळी, आता आपण जिथे ध्वज आहे तिथे पोचलो आहोत. बघा दिसत असेल तुम्हाला. बघा मित्रांनो, इथे खाली टनल आहे, ते इथं आता जातो मी आणि बघतो काय आहे. इथे बंद केलेलं आहे पूर्ण. प्रत्येकाच्या आपल्या खाली उतरतोय. ओके मित्रांनो, आताच खाली जाऊन आलो मी. जो खालचा जो टनल आहे तो पूर्ण बंद केलेला आहे. मंडळी, गडाच्या एकदम वरच्या टोकावरती आलात की तुम्हाला एकदम सुंदर असा पठार दिसेल. बघा हे बघा, एकदम सुंदर पठार आहे. चला आता वरती बघूया पठारावरती काय आहे एक्सप्लोअर करण्यासारखं. पुढे बघूया, चला.
वरती पठारावर थोडेच पुढे आल्यावरती हे बघा इथे तुम्हाला समोर तलाव दिसेल. हे बघा हा इथे तलाव आहे. हे बघा पाणी आता थोडं कमी आहे पण पावसाच्या टायमाला खूप असेल पाणी याच्यामध्ये. हे बघा तर मित्र आपण इथे जो तलाव बघितला त्याच्या समोर एक समोरच्या साईडलाच आहे दुसरा एक तलाव आहे आणि इकडे एक तलाव आहे. हा तिसरा आहे. इथे पाणी सुकलेलं आहे आणि ह्या साईडला बघा याच्यामध्ये पाणी आहे खूप आहे. हे बघा हा भरलेला आहे तलाव. हे बघा तर मंडळी गड बऱ्यापैकी आम्ही एक्सप्लोअर केला आहे आणि आता परतीच्या प्रवासाला जातो आहे. बघू आता एक्सपिरियन्स तर चांगलाच होता आणि आपल्यासोबत जे आलेले दोघंजणं तो दीपकचा तो सेकंड गड होता आणि हिचा फर्स्ट टाईम आहे. ते पण एक्सपिरियन्स चांगलाच होता तिचा पण. तिला पण आपण विचारू आता पुढे थोडं खाली गेल्यावरती. आणि दीपकने हा गड सर केलेला आहे जो त्याने मागे गोरखगड होता अर्धवट सोडलेला आणि हा गड त्याने सर केलेला आहे. तर त्याचं ह्यासाठी अभिनंदन. आणि असेच आपले ट्रेकिंगचे व्हिडिओज येतच राहतील आणि तुम्ही बघतच राहा. आम्ही व्हिडिओ करत राहतो आणि तुम्ही बघत राहा. ठीक आहे. आणि आता पुढे गेल्यावरती त्या दोघांना पण विचारतो की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता इथे. चला थोडे खाली जाऊन थोडी बसूया तिथे आराम करूया आणि मग नंतर खाली उतरायच्या रिटर्नच्या प्रवासाला चालू करूया. विचारूया आता त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. नमस्कार मित्रांनो, मी दीपक. तुम्ही ओळखतच असाल प्रतिकेच्या मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही गोरखगड जो गोरखगडला गेलो होतो तो माझा पहिला ट्रेक होता. तो माझा पूर्ण झाला नव्हता, अर्धवट झाला होता. पण मी ठरवलं की आता नेक्स्ट टाईम ट्रेक पूर्ण करायचा. आणि आता आम्ही पालघरला आशेरी गडावरती आलो आहे आणि तो गड पूर्ण मी केला आहे आणि एकदम म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे एकदम चांगला होता. एकदम इझी ट्रेक आहे तसं बघायला गेलं तर. मस्त वाटलं. धन्यवाद. ठीक आहे. दीपक भाऊने एन्जॉय केला आहे त्यांचा ट्रेक. आणि आता आपण नमिता ताईला विचारूया तिचा एक्सपिरियन्स कसा होता. बोल. भारी होता. बस भारी होता. मजा आली. मजा खूप आली. आणि कसा वाटला ट्रेक. थोडी पहिले घाबरलेली. काही पायऱ्या त्या जुन्या आहेत त्यामुळे पाय कसे ठेवायचे ते कळत नव्हतं. पण नंतर झालं. आणि तुझा हा कितवा ट्रेक होता. ट्रेक असा पहिलाच आहे हा पहिलाच. प्रॉपर. अच्छा. हा म्हणून थोडी भीती वाटलेली पण आता ओके. ठीक आहे. चला मित्रांनो, दोघांचा पण ट्रेक चांगला झाला आहे आणि आता आपला निरोप घ्यायचा टाईम आला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कसा वाटला ते तुमचा एक्सपिरियन्स सांगा की हां. जास्तीत जास्त फॉलो करा. चला बाय.